हेडलाईन्स नंतर बातमी पावसासंदर्भातली आहे। महाराष्ट्रभरातल्या जिल्ह्यांमधल्या 1 जून ते 18 ऑगस्ट या कालावधीतल्या पावसाची स्थिती पाहिली तर एक चिंतेची बाब समोर येते। गेल्या काही दिवसांपासून राज्यात कमी पावसाचे भाग हे हळूहळू वाढत चाललेत। ऑगस्टच्या सुरुवातीपासून अनेक भागात पावसानं ओढ दिली, त्यामुळे पूर्वी समाधानकारक स्थितीत असणारे भाग आता हळूहळू तुटीत जात आहेत। मराठवाड्यातला बीड, हिंगोली, जालना, लातूर, विदर्भातला अमरावती, नागपूर, वर्धा आणि उत्तर महाराष्ट्रातल्या नंदुरबार जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झालाय, असं ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितलंय। अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान होतंय अशी बातमी समोर येते, अशी माहिती समोर आली आहे। राज्यामध्ये पावसाची तूट ही त्यामुळे वाढली आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यात कमी पावसाचे भाग हे हळूहळू वाढत चाललेत। ऑगस्टच्या सुरुवातीपासून अनेक भागात पावसानं ओढ दिली आहे, त्यामुळे आधी ज्या पद्धतीनं तिथे समाधानकारक स्थिती होती ते भाग आता हळूहळू तुटीत जात आहेत। त्यामध्ये मराठवाड्यातलं बीड आहे, हिंगोली, जालना, लातूर, विदर्भातलं अमरावती, नागपूर, वर्धा, उत्तर महाराष्ट्रातलं नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस झालेला आहे, असं हवामान तज्ज्ञांनी सांगितलं आहे।